उन्हाळा आहे, बाहेर कडकडीत असं ऊन आहे आणि कडकडीत उन्हामध्ये आपल्याला काहीतरी थंडगार असं खावंसं वाटतं। कुल्फी आणि आईस्क्रीमचा कंटाळा आला असेल तर आज आपण काहीतरी चटपटीत बनवूया। तर नमस्कार मंडळी, मी स्वाती माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। आज मी बनवत आहे मऊ लुसलुशीत, तोंडात टाकताच विरघळणारे, चटपटीत आणि थंडगार असे दही वडे। स्टेप बाय स्टेप संपूर्ण रेसिपी एकदम सोप्या पद्धतीने मी या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब जरूर करा। चला तर सर्वप्रथम आपण दही वड्याचे वडे बनवून घेऊ। त्याकरिता इथे मी घेतलेली आहे 1 वाटी उडदाची डाळ। बिना सालीची आणि पॉलिश विरहित डाळ आपल्याला घ्यायची आहे। ही डाळ आपण 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया, जेणेकरून त्यामधील जो स्टार्च असतो तो निघून जातो। डाळ छान धुवून झाली की यामध्ये 2.5 वाटी पाणी घालायचं आणि डाळ 3 ते 4 तासाकरिता छान अशी भिजवत ठेवायची। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही रात्रभर देखील ही डाळ पाण्यामध्ये भिजवून ठेवू शकता। आता दही वड्यासाठी लागणाऱ्या चटण्या आपण पाहून घेऊ। सर्वप्रथम आंबट गोड चटणी मी बनवत आहे। त्याकरिता इथे मी अर्धी वाटी चिंच घेतलेली आहे। ही चिंच आपण पाण्याने एक वेळ छान अशी धुवून घेऊ। चिंच धुवून झाली की आपण यामध्ये 1 वाटीभर पाणी घालूया आणि चिंच 4 ते 5 तासाकरिता अशीच भिजवत ठेवू। 1-2 तासामध्ये ही चिंच छान अशी भिजलेली आहे। ही चिंच आपण छान अशी कोलून घेऊया आणि यामध्ये जी बिया असतात त्या वेगळ्या करून घेऊ। चिंचेमधील बिया काढून झाल्या की ही चिंच आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायची आहे। आता यामध्ये आपण घालणार आहोत अर्धी वाटी गूळ आणि दोन्ही साहित्य मिक्सरला छान असे बारीक करून घ्यायचे। ही चटणी आता आपण एका गाळणीवरती काढून घेऊया आणि छान अशी गाळून घेऊया, जेणेकरून आपली ही चटणी एकसारखी होते आणि चटणी खाताना चिंचेच्या काड्या तोंडामध्ये येत नाहीत। शेवटी उरलेली जी चिंच असते ती एक वेळ आणखी मिक्सरमधून फिरवून घ्यायची आणि छान अशी गाळून घ्यायची, कारण त्यामध्ये भरपूर असा अर्क असतो। आता ही चटणी मी व्यवस्थित अशी गाळून घेतलेली आहे। आता यामध्ये काही मसाले आपण घालणार आहोत। मसाल्यामध्ये इथे मी 1 चिमूटभर साधं मीठ, 2 चिमूट काळा मीठ, 1 पाव चमचा आपण घालणार आहोत लाल मिरची पावडर आणि 1 पाव चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर। आता हे सर्व मसाले आपण चटणीमध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊया आणि लो फ्लेमवरती चटणी आपण शिजवत ठेवूया आणि 5 ते 6 मिनिटे लो फ्लेमवर चटणी छान अशी शिजवून घेऊ। चटणी छान अशी शिजवून घेतली म्हणजे चिंचेमुळे दात कळकत नाहीत आणि मसाले देखील पोटाला होतात। चटणी छान शिजवून झाली की एका वाटीमध्ये काढून घ्यायची। तुम्ही ही चटणी एखाद्या भरणीमध्ये भरून फ्रीजमध्ये देखील ठेवू शकता। ही चटणी 3 महिने आरामात टिकते। आता आपण हिरवी चटणी बनवून घेऊ। त्याकरिता आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मूठभर कोथिंबीर, मूठभर पुदिना, 1 हिरवी मिरची, सोबतच छोटासा आल्याचा तुकडा, 1 लसणाची पाकळी घालायची आहे। यात घालूया 1 चमचाभर चाट मसाला, 1 पाव चमचा काळं मीठ, 1 चुटकीभर साधं मीठ आणि 1 अर्धा चमचा जिरेपूड। चटणीला छान दाटसरपणा यावा याकरिता पाव वाटी फुटाणे किंवा डाळवा आपल्याला यामध्ये घालायचे आहेत। सोबतच 2 ते 3 आपण आईस क्यूब देखील यामध्ये घालू, जेणेकरून चटणीचा कलर टिकून राहतो। आता ही सर्व साहित्य मसाले मिक्सरला छान अशी फिरवून घ्यायचे आणि इथे आपली चटपटीत हिरवी चटणी बनून तयार होते। तुम्ही थोडंसं पाणी देखील यामध्ये घालू शकता। आता आपण दही वड्यासाठीचं दही बनवून घेऊ। इथे माझ्याकडे अर्धा किलो म्हणजेच अर्धा लिटर घरी लावलेली दही आहे। ही दही आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। यात आपल्याला 4 ते 5 चमचे साखर घालायची आहे। साखर तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि ही साखर आपल्याला विस्करने छान अशी घोटून घ्यायची आहे। 2 ते 3 मिनिटे छान असं घोटून घेतलं की इथे आपली दही वड्यासाठीची दही बनून तयार होते। आता एवढ्या वेळामध्ये इथे आपली डाळ छान अशी फुललेली आहे, भिजलेली आहे। तुम्ही पाहू शकता। ही डाळ आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि पाणी न घालता ही डाळ आपल्याला मिक्सरला छान अशी बारीक फिरवून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता
किती छान बारीक अशी मी डाळ मिक्सरला फिरवून घेतलेली आहे। मिक्सर बंद चालू करत आपल्याला ही डाळ छान अशी हलवत हलवत बारीक वाटून घ्यायची आहे। आता डाळ आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। यात घालायचे चवीप्रमाणे मीठ आणि चमच्याने एकाच डायरेक्शनमध्ये आपल्याला ही डाळ छान अशी फेटून घ्यायची आहे। ही डाळ कमीत कमी 5 ते 6 मिनिटे आपल्याला छान अशी फेटून घ्यायची आहे, जेणेकरून यामध्ये हवा भरते आणि आपले दही वडे छान असे फ्लफी होतात। 5 ते 6 मिनिटे डाळ फेटून झाली की तुम्ही डाळीचा टेक्स्चर बघू शकता। चमच्याला डाळ चिटकलेली आहे, चमचा उलटा केला असता डाळ बिलकुल पडत नाही। जर तुम्हाला ही डाळ बरोबर फेटली केलेली आहे की नाही हे चेक करायचं असेल तर एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं, त्यामध्ये थोडीशी ही डाळ घालून बघायची। जर डाळ पाण्यावर तरंगत असेल म्हणजे डाळ व्यवस्थित अशी फेटली गेलेली आहे। आता आपण हे वडे तळून घेऊ। त्याकरिता सर्व हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं, जेणेकरून डाळ हाताला चिटकत नाही। हलक्या हाताने थोडंसं पीठ घ्यायचं, त्याला आकार देऊन घ्यायचा आणि तेलामध्ये सोडून द्यायचा। लक्षात ठेवा, तेलामध्ये दही वडे सोडताना तेल चांगलंच गरम असायला हवं। जर तेल थंड असेल तर वडे तेल शोषून घेतात आणि फुगत देखील नाहीत। आणि वडे करताना हाताला पाणी लावूनच घ्यायचं, जेणेकरून दही वड्याचं बॅटर जे असतं ते हाताला चिटकत नाही। तुम्ही बघू शकता एकदम फ्लफी असे आपले दही वडे बनून तयार होतात। दही वडे हे आपल्याला मीडियम टू हाय फ्लेमवरच तळायचे आहेत। जर तुम्ही गॅस लहान केला तर दही वडे तेलकट होतात, व्यवस्थित फुलत नाही, याची काळजी घ्यावी। दही वडे तळायला जास्त वेळ लागत नाही। एक 3 ते 4 मिनिटांमध्ये दही वडे दोन्ही साईडने छान असे ब्राऊन होतात। आपल्याला याला डार्क ब्राऊन करायचं नाही आहे। हलका ब्राऊन कलर दही वड्याला आलेला आहे। दही वडे इथपर्यंत आतून शिजलेले आहेत। आता आपण याला काढून घेऊया। आता इकडे मी प्यायचं पाणी घेतलेलं आहे, कारण आपण यामध्ये दही वडे सोडणार आहोत। यामध्ये आपल्याला चिमूटभर हिंग घालायची आहे, थोडंसं मीठ देखील घालायचं आहे आणि एक एक करून सर्व दही वडे आपल्याला हलकेसे कोमट करून यामध्ये घालायचे आहेत आणि एक अर्धा तासाकरिता हे दही वडे आपण पाण्यामध्ये सोक करून घेऊया, जेणेकरून ते छान फुलतात। अर्धा तासामध्ये हे दही वडे छान फुलून झालेले आहेत, तुम्ही पाहू शकता। आता हलक्या हाताने आपण दही वड्यामधील एक्स्ट्राचं जे पाणी असतं ते काढून घेऊया। दही वड्याला जास्त प्रेस करायचं नाही, नाहीतरी ते तुटण्याची शक्यता असते। सर्व साहित्य तयार करून झालेले आहेत। आता आपण प्लेटिंग करूया। त्याकरिता एका प्लेटमध्ये बनवलेले दही वडे आपल्याला ठेवून घ्यायचे आहेत। यामध्ये सर्वप्रथम आपण हिरवी चटणी घालणार आहोत, सोबतच यावरती आपण लाल चटणी देखील घालणार आहोत। चटणी तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त घालू शकता। आता आपण फेटून घेतलेलं दही यावरती घालूया आणि वरतून परत एकदा लाल आणि हिरवी चटणी आपल्याला घालायची आहे। दही वडे छान चटपटीत व्हावेत याकरिता वरतून थोडीशी लाल मिरची पावडर आणि भाजलेल्या जिऱ्याची पावडर आपल्याला भुरभुरायची आहे आणि इथे आपले मऊ लुसलुशीत जाळीदार तोंडात टाकताच विरघळणारे दही वडे बनून तयार होतात। मी दिलेल्या टिप्स आणि ट्रिक्सनुसार तुम्ही एकदा दही वडे करून बघा, कसे झाले कमेंट बॉक्सद्वारे आम्हाला कळवा। आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा। माझा हा व्हिडिओ तुम्ही प्रथमच पाहत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत।